गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आय नो मी खूप दिवसांनंतर ब्लॉग शूट करते आहे. इट इज ऑलमोस्ट आय गेस 3 weeks. बट येस, मी खूप बिझी झालेली बिकॉज मी नवीन जागेवर शिफ्ट झालेली. खूप सारे नवीन चेंजेस होत होते आणि त्यामध्ये शूटिंग करणं वॉज नॉट पॉसिबल ॲट ऑल. आणि त्या व्यतिरिक्त माझं आता रोज ऑफिसला पण जायचं असतं. सो इट इज बिकमिंग अ लिटल बिट टायरिंग फॉर मी. बट आता जरा सेटल झाली आहे मी. इट इज 1 month ऑलरेडी फॉर दीज चेंजेस. सो येस, लेट्स गेट बॅक ऑन ट्रॅक अँड येस, लेट्स शूट अगेन. आणि हो, तुम्ही खूप लोक मला सांगत होते की व्लॉग्स का नाही टाकले अजून, काय झालं. तर काही नाही गाईज, आय एम ओके. जस्ट अडॅप्टिंग टू न्यू चेंजेस आय गेस. अँड येस, आज आपण एक गोष्ट करणार आहोत आणि ते आहे मील प्रेप. तर गाईज, जेव्हापासून माझं जॉब रुटीन सुरू झालं आहे, आय एम नॉट एबल टू प्रॉपरली लाईक कुक किंवा मला असं प्रॉपर टिफिन आणि घेऊन जाता येत नाही आहे. अँड आय नीड टू हॅव फूड. तर मी बाहेर खाते, बट बाहेरचं मला एवढं म्हणजे रोज रोज बाहेर खाऊन पण बोर होतं आणि आपल्याला ती टेस्ट लाईक इंडियन जी मसाले असतात ती टेस्ट भेटत नाही. सो मी विचार केला मी मील प्रेप करणार आहे. सो आणि हेल्दी पण, बिकॉज मला थोडं मी आता वर्कआउट वगैरे पण चालू केलं, हेल्दी लाईफस्टाईल पण आहे. सो आय वॉज थिंकिंग की मी मील प्रेपसाठी आय बी मेकिंग सम चिकन, वेजीज आणि व्हाईट राईस. सो येस, लेट्स गेट टू इट. काल मी जाऊन हे सगळं आणलं आहे. चिकन आहे, टोफू आहे फॉर द एक्स्ट्रा प्रोटीन, नंतर ब्रॉकली आहे, स्पिनच आहे, ब्रसेल्स स्प्राउट्स आहेत आणि हे मिरची आहे. अँड येस, दीज आर माय कंटेनर ज्याच्यात मी प्रॉपर पॅक करून ठेवणार आहे. सो येस गाईज, लेट्स गेट टू इट. आणि मला आता हे सगळं बनवायचं आहे इंडक्शनवर आणि राईस कुकरमध्ये. मी तुम्हाला त्या दिवशी लास्ट टाईमच्या व्लॉगमध्ये दाखवलेलं राईस कुकर. सो येस, इट्स बिट डिफिकल्ट बट वी कॅन डू इट. चला. तर गाईज, एक आता हादसा झाला. मी आता रूममध्ये गेली बिकॉज मला ग्रीन टी प्यायची होती आणि नंतर मी बघितलं तर रूम ओपनच नाही होते. माझी रूममेट कामाला गेलेली सकाळची शिफ्टला. सो मला वाटलं की मी बंद केलेलं की काय, बट मी बंद नव्हता केला. नंतर मी हे केलं, ठकठक केलं, तेव्हा जाऊन तिने 4-5 मिनिटांनी ओपन केलं. ती कॉर्ड्स घालून होती. मी एवढी घाबरली की मी लॉक केलं आहे आणि आता मला ती येईपर्यंत बाहेरच राहावं लागेल बिकॉज कीज आतमध्ये होती. सो मी आता कीज पण बाहेर घेऊन आली. काय सांगू गाईज माझे स्ट्रगल्स. ते जाऊ दे, माझा व्हेजिटेबल काहीतरी होतं आहे. हे बघा, मी माझ्या व्हेजिटेबल्सला जास्त पण नाही शिजवणार आहे गाईज, कारण थोडे स्टीम बस चांगले लागतात, जास्त नाही. तर आता गाईज माझा भात बनून झाला आहे. माझ्या भाज्या व्हेजिटेबल्स पण स्टर फ्राय करायचे राहिले आहेत, बॉईल करून ठेवले आहेत. आणि आता आपण प्रोटीन जे मी टोफू आणलं आणि चिकन ते आपण जरा मॅरिनेट करूया आणि मग पुढे त्याला आपण जरा स्टर फ्राय करणार आहोत. सो तुम्ही बघा.
गाईज मी हे तेरियाकी सॉस आणलं आहे माझ्या चिकन आणि टोफूला मॅरिनेट करायला बिकॉज त्यांनी चांगला फ्लेवर देतो. सो लेट्स डू दॅट. तर गाईज मोस्ट ऑफ द काम आपलं झालं आहे. आता चला जरा व्हेजिटेबल्स स्टर फ्राय करूया आणि मला तर खूप भूक पण लागली आहे. सो मी मोस्टली हेच खाणार आहे. सो येस लेट्स गो. तर गाईज मील प्रेप करून झालं आहे आणि आता मी जेवणार आहे बिकॉज हे गरम आहे आणि मी लगेच पण पॅक नाही करू शकत. सो मी विचार केला पहिले खाते आणि मग हे थंड झाल्यावर मग आपण पॅक करूया डब्यांमध्ये. गाईज राईस पण रेडी आहे. तर गाईज दिस वॉज माय मील प्रेप फॉर 3 days बिकॉज मी 3 daysहून जास्त नाही बनवत बिकॉज मग ते खराब होऊन जातं आणि सारखं सारखं पण सेम खाऊन कंटाळा येतो. सो 3 daysपर्यंतच. सो मी हे उद्या खाणार आहे संडे, मंडे अँड ट्यूजडे फॉर लंच. आणि डिनरसाठी मी काही जास्त बनवत नाही, नुसतं बॉइल्ड एग आणि कोणतं पण जर स्प्राउट्स वगैरे असतील आय जस्ट हॅव दोज. सो येस दिस इज माय मील प्रेप. दिल लगी कि तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी कि तेरे